पुण्यातील सांस्कृतिक वास्तूंना मुसळधार पावसाचा फटका. कवयित्री शांता शेळकेंचा ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला. साहित्यिक वारशाच्या संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर. अंबरनाथ शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. आमदार बालाजी केणेकरांवर शहर प्रमुखांची टीका. आमदार फक्त संध्याकाळी फार्म हाऊसवर बसतात. हाऊसिंग बोर्ड प्रकल्पावरनं आमदारांना घेरलं. पुण्यात 300 काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक. अमित शहांच्या दौऱ्यावेळी कार्यकर्त्यांना अटक. कार्यक्रम झाल्यानंतर कार्यकर्त्यांना सोडलं. सह पोलीस आयुक्तांची माहिती. आता कंटाळा आलाय. राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतं. महामार्गाच्या दुरवस्थेवर बोलताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचं विधान. पण जनतेचा उत्साह पाहून नव्याने प्रेरणा मिळत असल्याचं मत. दादर टीटी रस्त्यावरील मॅनहोल उघडे. मॅनहोलच्या बाजूनं वाहनांची वाहतूक. मॅनहोल उघडे असल्यानं अपघात होण्याची शक्यता. परिसरात कोणताही फलक लावला नसल्याचं समोर. नाशिक दिल्ली विमानसेवा 1 ऑक्टोबरपासून सुरू. अमेरिका इराण युद्धामुळे बंद होती विमानसेवा. इंडिगो कंपनीकडनं तिकीट बुकिंग सुरू. व्यापारी उद्योजकांना मोठा दिलासा. धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. मुंबई महानगर प्रदेशात 8,000 इमारती धोकादायक. 8 महापालिका क्षेत्रांमध्ये धोकादायक इमारती. हजारो कुटुंब मृत्यूच्या सावटात. नाशिकमधील खड्डे बुजवण्यास सुरुवात. 5 नागरिकांचा बळी गेल्यानंतर महापालिकेला जाग. नाशिकमधील रस्त्यांच्या कामांना वेग. अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर महापालिकेला जाग. सिंहगड किल्ला आज पर्यटकांसाठी बंद. रेड अलर्टमुळे सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद. मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याचा धोका. वन विभागाकडनं किल्ल्यावर पर्यटकांना बंदी. राज्यात जुलैमध्ये सरासरीहून अधिक पाऊस. जुलै महिन्यात 40% अधिक पावसाची नोंद. दुष्काळाचं सावट असलेल्या भागांना दिलासा. ऑगस्ट महिन्यात पाऊस ओढ देण्याची शक्यता. चंद्रपुरातील पूरपरिस्थिती नियंत्रणात. मागील 24 तासांपासून पावसाची विश्रांती. वर्धा, इरई, झरपट नद्यांच्या पाणी पातळीत घट. पूरस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात. अमरावती जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका. पावसामुळे 72,000 क्षेत्र बाधित. पिकांचं नुकसान. शेतकरी संकटात. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. भीमा नदी दुथडी भरून वाहतीये. उजनी वीर धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या शेतीत पाणी शिरलं. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. धुळ्यात सलग 3 दिवस मुसळधार पाऊस. पावसामुळे नदी नाले तुडुंब. पुरामुळे पिकांचं नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी. अमरावतीमध्ये 277 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त. 41,55,000चं ड्रग्ज जप्त. 53,25,000चा मुद्देमाल हस्तगत. राजापेठ भागात पोलिसांची कारवाई. सातपुड्याच्या चांदसैली घाटातील दरड जैसे थे. पावसामुळे घाटात कोसळली दरड. चांदसैली घाटातून एकेरी वाहतूक सुरू. दरड हटवण्यासाठी 2 ते 3 दिवस लागण्याची शक्यता.